नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। ज्या लाडक्या बहिणीला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला नाही त्या लाडक्या बहिणींनी अशा कमेंट केलेले आहेत की भरपूर कमेंट केलेले आहेत की सर आम्हाला हप्ता कधी भेटणार आहे। आणि त्यांच्या एका विचाराने बरोबर आहे, कारण की बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळपास 12 मे 2026 पासून मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची वितरण सुरू झालेलं आहे आणि बऱ्याच पात्र लाडक्या बहिणींना ते आणखीन हप्ते भेटलेले नाहीत। मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांना भेटला नाही। त्यामुळे या ठिकाणी पहा, तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला आहे की नाही नक्की या ठिकाणी मला कमेंट करून सांगा, कारण की कमेंट केल्यानंतर नक्की लक्षात येणार आहे की किती लाडक्या बहिणीला आत्तापर्यंत जे आहे ते लाभ भेटला नाही आहे पात्र असूनसुद्धा। तर सर्व लाडक्या बहिणी आपल्याला एकच प्रश्न विचारत आहेत, तर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार आहे। तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ज्या लाडक्या बहिणीला हा असा प्रश्न आहे तर त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला आणखीन एक दिवस या ठिकाणी वाट पाहायची आहे, कारण आज मंगळवार आहे, उद्या बुधवार आहे। तर आज जर काय वितरण झालं नाही, थोडं उद्या या ठिकाणी शेवट वितरण होईल की नाही हे आता जे आहे ते कन्फर्म होणार आहे, कारण की वितरण आज जे आहे ते झालेलं नाही आहे। तर या ठिकाणी पहा, आता 12 मे पासून जे आहे ते वितरण सुरू झालेलं आहे आणि 12 मे पासून लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत आतुरतेने, कारण की त्यांना दर हप्ता भेटत असतो, प्रत्येक हप्ता भेटत असतो आणि फेब्रुवारी महिन्याचा पण हप्ता भेटलेला आहे। ज्या लाडक्या बहिणीला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता भेटलेला आहे त्यांना जे आहे ते मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणं गरजेचं आहे, कारण की मार्च आणि एप्रिल आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्यांना भेटला त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटणं गरजेचं आहे, कारण का त्यांची जी KYC आहे त्यांची फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर झालेली आहे। त्यामुळं त्यांना अपात्र करायचं होतं तर अगोदरच करायला पाहिजे होतं, कारण की आता फेब्रुवारी हप्ता तुम्ही दिलेला आहे, मग फेब्रुवारी हप्ता भेटला कसं काय, मग त्यांना अपात्र करता येणार नाही किंवा त्या झाल्या नाहीत असं समजायचं आहे। या ठिकाणी फेब्रुवारी हप्ता भेटला म्हणल्यावर त्या पात्र आहेत, फेब्रुवारी महिन्याच्या अगोदर जे आहे ते KYC केलेली आहे। त्यामुळं 12 मे 2026 पासून जे आहे ते वाटप सुरू केलेलं आहे। आता या ठिकाणी पहा वितरण जे आहे त्या ठिकाणी रविवारी बंद होतं, सोमवारी पण कोणाला वितरण झालेलं नाही, मंगळवार आहे आज। मग अजून किती दिवस वितरण होणार आहे, वितरण होणार आहे का वितरण संपलेलं आहे हे महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण की आता बऱ्याच लाडक्या बहिणी जे आहे ते ह्या वितरणामध्ये ह्या वितरण भेटलेलं नाही मार्च आणि एप्रिलचं। तर अशामध्ये प्रश्न येतो की आता इथून पुढं वितरण होणार आहे का वितरण थांबलेलं आहे, मग बाकीच्या महिलांचं काय, त्यांना हप्ता भेटणार आहे की नाही, त्यांना कायमचं अपात्रता केलेलं आहे का, त्यांचा कायमचा हप्ता बंद केलेला आहे का, असा प्रश्न जे आहे ते लाडक्या बहिणीला होत आहे। त्यामुळं आपल्या सरकारने स्पष्टपणे सांगायला पाहिजे की अजून जे आहे ते वितरण होणार आहे किंवा कायमचं ह्यांना हप्ता मिळणार नाही आहे असं काहीतरी। आता ह्यांना हप्ता का भेटणार नाही, कारण की बऱ्याच लाडक्या बहिणी जे आहेत ते खरोखर पात्र आहेत, मग त्यांना हप्ता का भेटणार नाही, त्यांचं रिझन काय आहे, त्यांचं कारण काय आहे, कशामध्ये त्यांचा हप्ता रद्द केलेला आहे असं स्पष्टपणे सरकारने सांगणं गरजेचं आहे। या ठिकाणी पाहू शकतात की स्पष्टपणे सरकारने सांगणे गरजेचं आहे। त्यामुळं अजून एक दिवस म्हणजे उद्या जे आहे ते बुधवार आहे, त्यामुळं सोमवारी वितरण झालेलं नाही, आज मंगळवारी पण या ठिकाणी लाडक्या बहिणीला पैसे आले नाहीत, मग उद्या बुधवारी शेवट या ठिकाणी पाहूयात की पैसे येतात का नाही। आणि नेमकं सरकारने स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे की कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे येणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे येणार नाहीत, वितरण संपलेलं आहे का अजून वितरण होणार आहे का, ह्याच्यामध्ये पण संभ्रम निर्माण झालेला आहे। त्यामुळं क्लिअर काय आहे ते या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे। आता आपल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांचं जे आहे ते सारखं त्यांच्या फेसबुक पोस्टवर माहिती देत असतात, परंतु ह्यावेळेस त्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नाही, कारण की प्रत्येक महिन्याच्या टायमाला ते त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट टाकत असतात की आजपासून वितरणाला सुरुवात झालेली आहे, जे आहे ते आधार लिंक बँक खात्यामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत, परंतु तसं प्रकारची कुठलीही पोस्ट ह्यावेळेस मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी कुठलीही पोस्ट त्यांनी टाकलेली नाही। त्यामुळे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काहीतरी या ठिकाणी स्पष्टता सांगणं गरजेचं आहे। लाडक्या बहिणीसाठी वितरण होणार आहे का अजून वितरण होणार आहे का नाही, का वितरण थांबलेलं आहे का, आता बाकीच्या राहिलेल्या लाडक्या बहिणीसाठी काय पर्याय आहे हे सांगणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी पहा, बऱ्याच लाडक्या बहिणींनी जे आहेत या ठिकाणी कमेंट केलेल्या आहेत आणि तुम्हाला पण या ठिकाणी हप्ता मिळाला आहे की नसेल, तुम्हाला जर हप्ता मिळाला नसेल तर लगेच लाईक करून तुमचं नाव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण की ही पोस्ट जी आहे ती जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा, कारण की भरपूर लाडक्या बहिणीला जे आहेत हे हप्ते भेटले नाहीत आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा। आपल्या लाडक्या बहिणींनी या ठिकाणी कमेंट करून सांगायचे की तुम्हाला हप्ता भेटला आहे का नाही, या ठिकाणी समजून येणार आहे। तुम्ही जर कमेंट केली तर या ठिकाणी जे आहे समजून येणार आहे की आपल्या बऱ्याच लाडक्या बहिणी पात्र लाडक्या बहिणी जे आहेत त्यांनी मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यापासून वंचित आहेत असं समजून येणार आहे। त्यामुळं जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा। या ठिकाणी पहा, एकमेकांच्या हक्कासाठी एकत्र येऊयात आणि आपला
हक्क मिळवूयात. म्हणजे हक्काचे जे पैसे आहेत लाडक्या बहिणीचे ते या ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळं जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि सरकारना विनंती आहे माझी पण, की ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत की त्यांचे स्पष्टपणे त्यांचे पैसे देऊन टाकणं गरजेचं आहे. कारण की 12 मेपासून वितरण सुरू झालेलं आहे. आज 19 मे आहे. तरी पण ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, गोरगरीब लाडक्या बहिणी, त्यांचे आणखीन पैसे त्यांच्या बँक अकाउंटमध्ये आलेले नाही आहेत. तर लाडक्या बहिणींनी आणखीन वाट किती दिवस पाहिजे या ठिकाणी पहा. लाडकी बहीण योजना अजून किती दिवस वाट पाहायची मार्च व एप्रिल महिन्याच्या हप्त्याची. या ठिकाणी पहा, आम्हाला हप्ता मिळणार आहे की आम्हाला हप्ता मिळणार आहे का. त्यानंतर आम्ही पात्रतेच्या निकषामध्ये बसत असूनसुद्धा आम्हाला अपात्र केलं आहे का, असं जे आहे ते प्रश्न लाडक्या बहिणी विचारित आहेत. त्यानंतर पहा, काय समजत नाही आहे. लाडक्या बहिणींनी आतुरतेने वाट पाहत आहेत मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्त्याची. अजून किती दिवस वाट पाहायची सरकारने स्पष्टपणे सांगायला पाहिजे, असं या ठिकाणी क्लिअर सांगितलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला जर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला नसेल तर नक्कीच लगेच लाईक करून कमेंटमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव सांगायला विसरू नका. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणीला हे हप्ते भेटले नाही आहेत. लाडक्या बहिणींचा एकच सवाल आहे फक्त, हप्ता कधी मिळणार मार्च आणि एप्रिलचा. त्यामुळे तुम्हाला हप्ता भेटला आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. बऱ्याच लाडक्या बहिणीला हप्ता भेटलेला नाही आहे. जवळपास 50% लाडक्या बहिणीला जे आहे ते मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते भेटलेले नाही आहेत. आता या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3000 रुपये अजून आले नाहीत. तर आम्हाला फेब्रुवारी महिन्याचा हप्ता मिळाला आहे. आम्ही KYC केले आहे. मग या ठिकाणी पहा, आम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता का भेटला नाही आहे. तर या ठिकाणी पाहू शकतात, मग आम्ही पात्र आहोत की अपात्र, असा प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. जर अपात्र असाल तर आपण आमचं कारण स्पष्टपणे सांगायला पाहिजे. मोबाईलवर मेसेज करून आमचं जे कारण आहे, कशामुळे आम्ही अपात्र झालो ते कळवायला पाहिजे. मोबाईलवर मेसेजद्वारे सांगायला पाहिजे की तुम्ही ह्या कारणामुळे जे आहे ते तुम्ही अपात्र झालेला आहेत. सरकारने महिलांना स्पष्ट उत्तर द्यायला पाहिजे. तुम्हालाही मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसेल तर नक्कीच या ठिकाणी लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि कमेंटमध्ये तुमचं नक्कीच या ठिकाणी नाव लिहायला विसरू नका. कारण की जास्तीत जास्त या लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना जे आहे ते हप्ता भेटलेला नाही आहे. तुम्हाला पण या ठिकाणी मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता भेटला नसेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा. कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना हा हप्ता भेटलेला नाही आहे पात्र असूनसुद्धा. तुमचा पण तसाच प्रश्न असेल, पात्र असून तुम्हाला लाभ भेटला नसेल तर नक्कीच कमेंट करून आपल्या व्हिडिओला लाईक. आणि लाडक्या बहिणींना जी आहे ही शेवटची संधी असणार आहे त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी. कोणती संधी आहे, काय आहे, संपूर्ण माहिती बघूयात. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की लाडक्या बहिणीसाठी अशीच आपण नवीन माहिती आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा जे आहे ते KYCसाठी शेवटची संधी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. तर डॉक्युमेंट्स अपुरा असल्यामुळे त्यांची KYC झाली नव्हती. त्यांना आता मोठी सवलत मिळणार आहे. ती म्हणजे आता थेट जिल्हा व महिला विकास म्हणजे जिल्हा महिला व बाल विकास या ठिकाणी कागदपत्र जमा करण्याची मोठी सवलत दिलेली आहे. आता कोणती कागदपत्र आवश्यक आहे तुम्हाला ते या ठिकाणी पहा. तर तुम्हाला कोणकोणती कागदपत्र तुमच्यासोबत घेऊन जायचे आहेत हे लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला वापस यायची गरज नाही आहे. तुमचं एका चिकरमध्ये जे आहे ते काम होऊ शकणार आहे. तर पहिलं कागदपत्र आहे तुमचं आधार कार्ड. तुमचं स्वतःचं आधार कार्ड त्या ठिकाणी न्यायचं आहे. रेशन कार्ड न्यायचं आहे. रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असेल असं या ठिकाणी रेशन कार्ड घेऊन जा. त्यानंतर बँक पासबुक असणं गरजेचं आहे. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा तुमचा फोटो, त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर तुमचा सोबत असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला जी आहे ती शेवटची संधी भेटणार आहे. आणि ही माहिती आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा. अशी जी आहे त्या ठिकाणी पोस्ट या ठिकाणी सोशल मीडियावर जे आहे ते व्हायरल होत आहे. त्यामुळे या ठिकाणी पहा, ही जी पोस्ट आहे ते या ठिकाणी अजून जे आहे ते शासन निर्णय आलेला नाही आहे किंवा कुठलं परिपत्रक आलेलं नाही आहे. त्यामुळं ह्याविषयी संभ्रम निर्माण आहे आणि लोकांनी गर्दी करू नये, लाडक्या बहिणींनी गर्दी करू नये असा सवाल या ठिकाणी करण्यात येत आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.